प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी अमरावतीत शरद पवारांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने महायुतीचं टेन्शन वाढल्याची चर्चा आता रंगली आहे। अपक्ष असले तरी आधी महाविकास आघाडी आणि शिंदेंच्या बंडानंतर महायुतीत गेलेले बच्चू कडूंनी शरद पवारांशी चाय पे चर्चा केली। अनेकदा राज्य सरकार विरोधात वक्तव्य करणारे कडूंनी शरद पवारांच्या स्वागतासाठी चांदूर बाजार शहरात बॅनर लावले। त्यामुळे कडू महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली। या चर्चांवर खुद्द बच्चू कडूंनीच पडदा टाकला। आम्ही सध्या शिंदे साहेबांसोबत जेपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तोपर्यंत असं कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही। शिंदे साहेब नसले तर मग कदाचित बच्चू कडूंची राजकीय भूमिका सध्या तरी कोणालाच कळत नाहीये। त्यामुळे लोकशाहीने बच्चू कडूंशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली तेव्हाही त्यांची भूमिका तळ्यात मळ्यातलीच राहिली। मात्र शिवजयंतीनंतर आपण भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी लोकशाही मराठीला सांगितलं। आगामी काळात तुमची काही दिशा ठरली आहे? कार्यकर्त्यांची दिशा आहे की आगामी काळात महाविकास आघाडी सोबत राहणार किंवा महायुती सोबत राहणार? ते आता फेब्रुवारी महिन्यात आपण ठरवू। शिवजयंतीनंतर 19 फेब्रुवारी नंतर शिवजयंती झाल्यावर आम्ही बैठक घेऊ कार्यकर्त्याची, तेव्हा ठरवू। जून 2022 मध्ये ठाकरे सरकार पाडण्यासाठी शिंदेंसोबत गुवाहाटी वाया सुरत जाणारे बच्चू कडू अचानक पवारांशी बंद दाराआड चर्चा करतात। दुसरीकडे शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत भूमिका बदलणार नाही असं सांगतात, तर तिसरीकडे फडणवीसांनी सांगितलं म्हणून शिंदेंसोबत गेलो असं म्हणतात। त्यामुळे येत्या काळात बच्चू कडू वेगळी भूमिका घेतात की जिकडे सत्ता तिकडे जातात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।